अतिशय जबरदस्त शॉट राहत आहेत. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या कृपया कृपया विनंती केली जात आहे. न्हावा आणि उलवा संघाचा 12वा खेळाडू या. विजय खारकर पहिले षटक फेकण्यासाठी येतात. न्हावा संघाचा 12वा खेळाडू कृपया या. न्हावा संघाचा 12वा खेळाडू हेमंत कर्णधार हेमंतचा आपला पहिला चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता. सरळ बॅटने खेळून काढला. चेंडू फाळुतूरमध्ये अडवला. चेंडू जातोय निर्धाव जातोय. हर्षल घरत आणि हेमंत म्हात्रे पहिला दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू यावेळी वेगवान चेंडू फेकला होता. पहिला यारकोड चेंडूचा चेंडू यारकोड लेनचा चेंडू टाकला. दुसरा जरा चेंडू थोडासा गुडलेस पॉट टाकला. तिथून चेंडू फिरवला. बोटांची करामत दाखवली. विजय खारकर यांनी चेंडू गेला निर्धाव. 5 षटकांचे सामना असतील महत्त्वाचा सामना आणि त्यामध्ये चाललेली लढत. डाव करत गोलंदाज फुलटॉस चेंडू जमीन लगत खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 धाव मिळतोय. 1 धावानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट खेळलं जात आहे. बिनबाद 1. आपण बघत आहात नाव पक्ष उलवा 40+ ही स्पर्धा महेश पर 40+ क्रिकेट क्लब सेलघर आयोजित ही उलवे स्पर्धा. यावेळी काय जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न अप्रतिम प्रयत्न केला होता पण प्रयत्नाला अपयश. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. हा कणकणीत दर्जेदार धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती 7. चेंडू बघितला आपल्या रेंजमध्ये आहे. स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक फार चांगले त्यांनी प्रयत्न केले पण प्रयत्नामध्ये थोडंसं अपयश आलं. चेंडू गेला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता विजय खारकर यांना ठोकलेला हा पहिला षटकार. दोन्ही संघ जाणून आहेत एकमेकाची ताकद एकमेकाचे कमकुवत द्वैत दोघांना माहिती आहे. त्यामुळे हल्ले प्रत्याहल्ले होणारच. पुढचा चेंडू यावेळी गतीपर्यंत केलं होतं. बॅटची कडा घेऊन जोरदार अपील केलं जातं. विकेट किपरला थोडा कॉन्फिडन्स होता पण पंचांनी त्या नकार दिला. अतिशय चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. काय कमबॅक केलं विजय खारकर यांनी. षटकार ठोकल्यानंतर गतीपर्यंत केलं होतं. थोडीशी गती काढून घेतली चेंडूची. बोटे फिरवली होती चेंडूला. चेंडू स्विंग केला होता. विकेट किपरचा खूप कॉन्फिडन्सली अपीलसुद्धा केलं होतं. हा रणनीतीचा भाग असतो. यावेळचा चेंडू बॅकफुटर आला आणि चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहण्याची भूमिका करणार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिलं षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात करते न्हावा संघ. जिथं आल्या जातात त्या 13 धावा. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. 40+ खेळाडू 80च्या दशकापासून खेळायला काही खेळाडूंनी सुरुवात केली असेल. त्यातले खेळाडू शेताबांधांच्या मध्ये क्रिकेट खेळलेले खेळाडू. त्यावेळी स्टंप नव्हते. मग एखाद्या झाडाचे दांडे घेऊन त्याचे स्टंप बनवायचे. बॅट एखाद्या फलीची बनवायची. त्यातून खेळ करताना त्यावेळी पायात चपला नसायच्या. टी शर्टसुद्धा नसायचे. फक्त फुल शर्टवर खेळलेले आम्ही खेळाडू. त्या काळचा खेळाडू. मैदानामध्ये खेळत असताना दिवसभर एका वडापावर दिवस काढणारे आम्ही खेळाडू. पण खेळ भावना आम्ही टिकून ठेवली. खेळातलं रस टिकून ठेवलं. खेळातलं सामर्थ्य टिकून ठेवलं. त्यातली ही पिढी आज 40+ खेळतोय. नव्या रंगामध्ये क्रिकेट बदललं आहे आणि त्या बदलत्या कालामध्ये स्वतःला बदलत काढून ज्याप्रमाणे क्रिकेट खेळतात कौतुक करायला पाहिजे. काही जुन्या आठवणीसुद्धा सांगणं गरजेचं असतं. जुनं ते सोनं नवं ते हवं. निखिल बाबर नेहमी सांगत असतात त्यांच्या कॉमेंट्री करताना जुनं ते सोनं नवं ते हवं. ते सर्वांचं स्वागत करणं गरजेचं आहे. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. प्रदीप खारकर येतात गोलंदाजीसाठी. स्विंग गोलंदाजी करण्याचा माणूस. पहिला चेंडू पडल्यानंतर बॅकफुटर आला. बघितला चेंडूची दिशा आणि चेंडूला दशा दिली. अर्थात कव्हर रिजनमध्ये ठोकला. एक दर्जेदार चौकार. 4 धावा. 17 धावा धावफलकावर लागले जातात. हेमंत म्हात्रे संघाचे कर्णधार आहेत आणि बघितलं चेंडू स्विंग होते. बॅकफुटर आला आणि आता जे शेवटचे सत्र आणि संध्याकाळचं सत्र प्रत्येक खेळाडू त्याच रेंजमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न करणार का हवेची दिशा ज्या बाजूने आहे त्या दिशेने फटका मारण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करणार आहे. 17 धावा धावफलकावर लागले जातात. चेंडू पंचायत चेंडू ठेवा. तो आलाय तो 17 धावा धावफलकावर लागले जातात. एक चांगला सामना बघायला मिळेल. दोन्ही ताकदवर संघ आहे. एका बाजूला उलवा आहे. दुसऱ्या बाजूला न्हावा संघ आहे. दोघांना एकमेकाची ताकद माहिती आहे. एक दर्जेदार खरंच दर्जेदार सामना आपल्याला बघायला मिळेल. 17 धावा धावफलकावर लागले जातात. महेश 40+ क्रिकेट क्लब सेलघर
आयोजित स्पर्धा आणि आपण बघतोय ही स्पर्धा आपण बघतोय 17 धावा धावफलक लागले जातात. यावेळी चांगला फटका कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे एकपेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या धावफलक लागला ते 18 धावा धावफलकावर लागले जातात. महेश स्पोर्टचे आयोजक प्रशांत भगत आपण बघतोय आणि सचिन सकाळपासून अगदी डोळ्यात तेल घालून सामने यशस्वी करण्यासाठी आहेत बघत आहेत. आणि प्रशांतचं नाव घेईन सचिनचं नाव घेईन की या शेलघर गावच्या टेनिस क्रिकेटला उज्ज्वलता देण्याचं फार मोठं पराक्रम त्यांच्या हातून झाला. फार मोठे क्रिकेट ते केलेत आणि शेलघर गावचं नाव या पंचकोशी ज्यांनी गाजवलं. बॅकफुटर आलाय, चेंडू डोळवला आहे, सीमा रेशकार या फलंदाजच्या बॅटमधून. सकाळी सुद्धा हर्षलने काय फलंदाजी केली. 9 चेंडूमध्ये 37 धावा काढल्या होत्या आणि आता सुद्धा त्याच्या बॅटमधून तिसरा षटकार येतोय. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती 24 धावा. 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट बघतोय, चांगली फलंदाजी बघतोय. जसा चेंडू शॉर्ट पिच भेटला रडारमध्ये आला त्यावर आपली पॉवर दाखवली हर्षलने. हर्षल घरत आज सर्वांना इथे भारी पडतात. 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. 29 एक सुद्धा फलंदाज अद्याप बाद करण्याची यश आलं नाही. मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. सरळ बॅटने खेळला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे. मित्रा जीवनदान कुणाला दिलास. फार मोठी किंमत कदाचित मोजावी लागेल. येणारे काळ आणि वेळ सांगणार. 30 धावा धावफलकावर लागल्या जातात. हे आताचे 40+ खेळतात. ज्या वयाच्या 20व्या वर्षी खेळत असताना जर असा झेल सुटला असता तर पाठीराखाने काय केलं असतं त्यांचा सुद्धा आस्वाद आपण घेतला आहे. ज्याच्या वेळी आपण चांगली कामगिरी केली पाठीराखे आपल्याला शाबासकी दिली. ज्याच्या वेळी खराब आपली कामगिरी झाली पाठीराख्याने आपल्याला शाब्दिक मार सुद्धा दिला. ते सुद्धा सहन केलं आपण खेळाडू आहोत. 40+ खेळाडू. यावेळी वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव आणखी जोडली जातोय. संघाची धावसंख्या धावपडला 31. त्यावेळी जर बघितलं फार मोठा जनसमुदाय आपल्याबरोबर असायचा. संपूर्ण गावचे गाव बघायला यायचा. त्यावेळी प्रतिष्ठा लागायची. एक खेळाडू 11 खेळायचे आणि प्रतिष्ठा संपूर्ण गावाची लागायची. अशा प्रकारे खेळ आपण त्यावेळी खेळत होता. यावेळी बॅकफुटचा मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, झपकन थोडासा गती दिली होती. ऑफस्टमच्या थोडा बाहेर ठेवला होता आणि सातत्यानं करायला पाहिजे असं. धावसंख्या रोखणं गरजेचं. 31 धावा. फार मोठ्या धावांचा पाठलाग करायला दुसरं षटक चालू आहे. 31 धावा. एकही फलंदाज बाद झाला नाही. यावेळी नावा संघाचं जे लक्ष आहे आता 70 वर येऊन पोहोचलो आहे. 5 षटकामध्ये 70 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. यावेळी चांगलं क्षेत्र, अप्रतिम क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद होऊ शकतोय. तू झाली आहे. दरम्यानच्या काळात हेमंत परततोय, सुरक्षित परततोय आणि अशा प्रकारे 2 षटकं संपली जातात. पाणी घेऊनचा मैदान 15.5च्या सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती मात्र 31 धावा. एकतीस धावा धावफलकावर लागले जातात. मैदानात पाणी जात आहे. जल आहे तो कल आहे असं म्हटलं जातं. सातत्यानं पाण्याचा वापर होणं गरजेचं आहे. 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. न्हावा विपक्ष उल्वा संघ. उल्वा संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 षटकामध्ये तो निर्णय थोडासा कुठंतरी त्यांना महागडा ठरतोय. चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही, थोडासा महागडा ठरतोय. कारण येणारे काळ आणि वेळ टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतो एखादा चांगला चेंडू, एखादा चांगलं क्षेत्ररक्षण, एखादा धावचित सामन्याचं चित्र पालटत असतं. असं सातत्यानं आपण प्रत्येक वेळी बघत असतो. त्याची अपेक्षा उल्वे संघाला असेल. पण न्हावा संघ सांगतोय ज्याप्रमाणे आपण खेळत आहोत, ज्या गेअरमध्ये आपली गाडी टाकली आहे, आता थांबायचं नाही. गोलंदाजीमध्ये बदल होते. निवृत्ती येतात गोलंदाजीला. निवृत्ती येते गोलंदाज. डावखुराताचा गोलंदाज. पहिला चेंडू बघितलाय, चांगल्या प्रकारचा चेंडू. हर्षदचे खेळीचं वैशिष्ट्य बघितलं तर चांगला चेंडू पडला तर निश्चित त्याला सन्मान देतात. थोडासे गडबड उडाली. क्षेत्ररक्षक एका क्षणाचा फक्त अवलंब, चेंडू त्यांच्या हातातून निसटला. दुसऱ्या धावासाठी हर्षदने स्वतःला कॉल बॅक केला. दुसरी धाव पूर्ण केले जात आहे. 33 नो लॉस. अशा प्रकारे धावसंख्या उभारली. अप्रतिम खेळी करतात. अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतोय. हर्षल घरात ज्याप्रमाणे खेळतोय, अप्रतिम खेळतोय. 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 दुहेरी आणि 1 असे 21 धावा आत्तापर्यंत बघितल्या. तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ 57 धावा
या स्पर्धेमध्ये त्यांनी पूर्ण केल्यात. यावेळी मोठा फटका मारला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र परतावं लागेल. फलंदाज हर्षल होतोय झेलबाद. ज्या विकेटची तलाश होती, ज्या शोध होता, तो शोध पूर्ण केला आहे आणि फलंदाजाला कुठल्या बाद केला आहे? हर्षदला. एक आक्रमण असा फलंदाज करत होता. आक्रमक रूपमध्ये संजय यांनी अतिशय चांगला झेल टिपला. संजयनी काय झेल टिपला, स्वतःला जबरदस्त त्यांनी मॅनेज करून घेतलं. कंट्रोल अतिशय महत्त्वाचा. झेल घेताना कंट्रोल महत्त्वाचा असतो. वीरेंद्र इथं खेळण्यास वीरेंद्र म्हात्रे एक ताकदवर फलंदाज. नावा संघाचा काळ ज्याने गाजवला आणि सध्या गाजवत आहेत. अतिशय टचमध्ये असलेला खेळाडू आज या मैदानावर काय आपली करामत दाखवते बघूया. वीरेंद्र येते खेळण्यासाठी. धीरेंद्र येतं. धीरेंद्र म्हात्रे बराच काल या खेळाडूनं गाजवला. टेनिस क्रिकेटमध्ये अक्षरशः सर्वांना मोहात टाकणारी फलंदाजी ज्याच्या माध्यमातून धीरेंद्रच्या माध्यमातून बघितली. पण आता 40+ खेळ आहे. निवृत्तीला एक सफलता प्राप्त झाली. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. लगेचच विकेट घेतली. पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायचा. चेंडू गोल्डन स्पार्कच्या थोडासा पुढे पडायला होता आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. चेंडू विकेटच्या हातामध्ये स्थिरावला. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. धावसंख्या तिथेच थांबलेल्या आहे. 33 धावा. 1 बाद 33. चांगली गोलंदाजी होते. सरळ बॅटने बघितला. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने खेळून काढला. लॉंगऑफ क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव पळून काढली. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्यासाठी कॉल केलेला आहे. तिसऱ्यासाठी सुद्धा कॉल केलेला आहे. कौतुक करून यावेळी हेमंत कर्णधारचं, कारण डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. त्याने कॉल केलं धीरेंद्रला. दुसरी धाव आहे आणि त्याचा शोध त्याने घेतला. धाव मिळतात 3. संघाची धावसंख्या 36. एक फलंदाज बाद. षटक चालू आहे. तिसरं क्वार्टर फायनलचा सामना. 36 धावा. एक शांत क्रिकेट बघतोय आणि 40+चे सर्व खेळाडू, 50+चे खेळाडूसुद्धा आहेत. मगाशी बघितलं 60+चा खेळाडू गोलंदाजी करत होता घारापुरी संघाचा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर जी अपेक्षा होती, ज्या वेगाने, त्या वेगेपेक्षा जास्त चेंडू हात आला. कौतुक करायला पाहिजे निवृत्ती. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 धावा दिल्यात आणि 5 धावांचा विचार केला तर त्यामध्ये दोन्ही वेळा मिसफिल्ड होऊन त्या धावा दिलेल्या आहेत आणि त्या एक धाव आपल्याला बघायला मिळाली असती. धावसंख्या 37 धावा. माफ करा, 36 धावा धाव पलकावं लागल्या जातात. तिथेच थांबलेले आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू पडला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जातात. तिसरं षटक संपलं जातं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती 38 लास्ट ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये विजय खारकर यांनी टाकलं, 13 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक प्रदीप खारकर यांनी टाकलं, त्यामध्ये 18 धावा दिल्या. तिसरं षटक निवृत्ती यांनी टाकलं, त्यामध्ये फक्त 7 धावा दिल्या. आपल्या संघाला पदार्पण करून दिलं. या षटकामध्ये 1 विकेट तर मिळवलीच. आक्रमक फलंदाज जो फार डोकेदुखी होता हर्षल घरतला बाद केला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं पकडलं. त्याचा सुंदर असा झेल, अप्रतिम झेल टिपला. खूप उशीर हवेमध्ये होता आणि ते क्षेत्ररक्षण टिपलेला झेल. 3 षटकं संपली. 38 धावा. 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. आता मिडल ऑर्डरचे फलंदाजसुद्धा येईल. वनडाऊनचा खेळाडू आणि ओपनिंगचा खेळाडू आहे जितू सोमासे येत आहेत गोलंदाजीला. अध्यक्ष आहेत उलानोड 40+चे ते अध्यक्ष आहेत स्वतः. काय खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या अध्यक्षपदामध्ये ज्याप्रमाणे ज्या स्पर्धा आयोजित केल्या कौतुक करायला पाहिजे. अध्यक्षांचं काम असतं आपल्या सर्व संघांना नियंत्रित करणं. ते निश्चितच जितू जे समजणे करतात आणि आज गोलंदाजीची धुरा त्यांच्यावर. महत्त्वाचं षटक आहे, 4थं षटक. या षटकामध्ये विचार केला तर सामना ज्या 38 धावा ज्या वेगानं धावा होत होत्या तिथं कुठंतरी अडचण निर्माण केली. तिथं खेळ बसवली त्या धावांना. या धावा रोखायच्या असतात. त्या गोलंदाजानं काम केलं निवृत्ती आणि जितू सोमसे. पहिला चेंडू मोठा प्रहार केला जात आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. जजमेंट केलंय आणि इथं फलंदाज होईल झेलबाद. ज्या खेळाडूचं आपण कौतुक केलं होतं धीरेंद्र म्हात्रे बाद होत आहेत. संस्थात बाद होत आहेत. 3 चेंडू खेळले. 3 चेंडूमध्ये 3 धावा. पहिली सफलता जितू यांना मिळालेल्या आहेत. जे अध्यक्ष आहेत
उल्वा नोड 40+ अध्यक्षांची धुरा त्यांच्या मजबूत खांद्यावर आहे आणि आज संघाची धुरासुद्धा त्यांच्या खांद्यावर दिली की आजचं षटक तुम्हाला टाकायचं आहे. या महत्त्वाच्या षटकामध्ये फलंदाज तुम्हाला बाद करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. नवीन फलंदाज येतोय दीपकजी तांडेल. दीपकजी आपल्याला विनंती केली जाते की आपण समालोचन कक्षाशी जवळ या. इथं आसनस्थ व्हा आणि या मंचाची आपण शोभा उडवली. शेवटचं षटक बाकी आहे. संघाची धावसंख्या 45 बघतोय. या षटकामध्ये आणखी 10-12 धावा जर आल्या तर एक चांगली फायटिंग स्कोर, एक सन्मानजनक स्कोर ज्याला म्हणतात, जे मैदान खुलं आहे त्यामुळे या मैदानावर तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये गलती करू शकत नाहीत आणि क्षेत्ररक्षण गलती झाली तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. अशा बऱ्याच वेळा आपण बघितलं आहे. त्यामुळे जर बोर्डावर स्कोर बोर्डावर जर आपल्याला 50+ धावा असतील तर एक पाठबळ मिळतं, एक मनोवैज्ञानिक दबाव जो समोरच्या टीमवर असं टाकला जातो. उल्वा संघसुद्धा चांगला आहे, नावा संघसुद्धा चांगला आहे. दोन्ही संघाचा खेळ आपण बघितला आहे. नावा संघाने ज्याप्रमाणे सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18, पण तिसरं आणि चौथं षटक जे निवृत्ती आणि जितू यांनी टाकलं त्यामध्ये प्रत्येकी 7-7 धावा दिल्या आणि जिथे धावसंख्याला आळा घातला आहे ते फक्त 45 धावा. 4 षटकामध्ये 11च्या सरासरीनं 11.20च्या सरासरीनं 25च्या सरासरीनं वाटचाल करतो आहे. 45 धावा झाल्यात. शेवटचं षटक फेकण्यासाठी येतो आहे विकास येतो आहे. या षटकामध्ये हाणेमारीचं षटक आहे. मोठे प्रहार केले जातील. षटकामध्ये गोलंदाजीसुद्धा चतुराई दाखवावी लागेल. चतुरस्थ गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटक जे असतं ना शेवटचं ते तशाच प्रकारचं असतं. यावेळी चांगला चेंडू बघितला, बॅकफुटर गेला, टॅप केला चेंडूला. कव्हर रिजनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जातो आहे, पण अंदाज ज्यांना आहे की तिथून क्षेत्ररक्षण करून चेंडू फेकताना जोपर्यंत विकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये येतील सहज दुसरी धाव होईल त्याचा अंदाज खरा ठरला. 2 धावा मिळाल्या जातात. 47 धावा धावफलकावर लागल्या जातात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावर लागल्या जातात. नावा विपक्ष उल्वा दोन संघामध्ये चाललेला हा सामना बघतोय. 40+ स्पर्धा, त्यातून क्वार्टर फायनलचा सामना. यावेळी ते चांगला चेंडू इनसाइड द आउट केला आहे. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव पूर्ण केली जात आहे आणि दुसरी धावसुद्धा पूर्ण केली जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय छान आहेत. धावसंख्या 2 वाढली जाते. 49 धावा धावफलकावर लागल्या जातात. 49 40+ खेळाडू खेळतात. आपण सांगतो 40+ 80च्या दशकापासून खेळणारे खेळाडू 50+ असतील कधी खेळाडू. पण त्यावेळेचा जर विचार केला 8:30ला राऊंड आपले असायचे. आपल्याकडे गाड्या नसायच्या तर एसटीने प्रवास करून 8:30ला बरोबर पोचायचो. 8:30ला पहिला सामना खेळण्यासाठी जात होतं. एक क्रिकेट होतं त्यावेळचं. बदललेलं क्रिकेट आहे त्यातसुद्धा आम्ही स्वागत करतो, पण थोड्याशा गोष्टी त्यांच्या सांगणं गरजेचं आहे. यावेळी एक धाव पूर्ण केली जातं. एका धावानं दुसरी धावचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथं धावपात फलंदाज होईल. धावसंख्या 1ने वाढली जाते. 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. 50 धावा पूर्ण केल्या जातात. यावेळी धावबाद फलंदाज होत आहे. संघाचा संघनायक हेमंत म्हात्रे सलामीला आले होते. 9 चेंडू केले. 9 चेंडूमध्ये 8 धावा, त्यामध्ये 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. एक धाव काढ 50 धावा धावफलकावर लागल्या. नवीन फलंदाज येतोय संदीप म्हात्रे येतात खेळण्यासाठी. चेंडू बाकी असतील अद्याप. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये जर 8 धावा आल्या तर चांगली धावसंख्या म्हणेन. 3 चेंडूमध्ये 8 धावांचा शोध घ्यावा लागेल. नावा संघानं ज्याप्रमाणे सुरुवात केली होती ना पहिल्या 2 षटकामध्ये ते सातत्य त्यांना राखताना, कारण उल्वे संघाची झालेली भेदक गोलंदाजी, अप्रतिम मारा, योग्य ठिकाणी योग्य नियोजन. जेव्हा आपण खेळण्याच्या अगोदर काही योजना आखत असतो, पण योजना जर सत्यात उतरल्या प्रत्यक्षात तर त्याची फलश्रुती होते. हे दाखवणारी 2 षटकं अर्थात निवृत्ती आणि जितूची आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर आलेला विकास. आतापर्यंत चेंडू फेकले 3 आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा. चांगली गोलंदाजी म्हणे का. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले नावा संघाला. त्यामुळे नावा संघाचा जो धावफलक आहे ना तो मोठा होताना दिसला नाही. त्याला कारण एकच, 3रं 4थं आणि 5वं षटक मोठा फटका आला नाही. यावेळी बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, फुल्लेंथचा चेंडू होता. नीटचा बॅटच्या पट्ट्यात आले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतो आहे. 1 धाव आणखी जोडली जात आहे. 51 धावा धावफलकावर लागल्या जातात. 51 धावा. क्वार्टर फायनलचा सामना, एक देखणी स्पर्धा आपण बघतो. महेश पोड 40+ उल्वे आयोजित मास्टर 40+ची स्पर्धा, उल्वे नोटची ही स्पर्धा एक देखणी अशी स्पर्धा, एक नियोजनबद्ध अशी स्पर्धा. याला फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये बराच उशीर आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू टिपतोय आणि फलंदाज होतोय झेलबाद.
उलटा चेंडू कुठल्याही दिशेनं फिरवू शकला असता, पण त्यांनी क्षेत्रनिवड लॉंग ऑफ. जर विचार केला सध्या हवेचा धोचाचा विचार केला तर त्या ठिकाणी षटकार सध्या जाणं फार कठीण असतं, अशक्य नाही. पण त्यासाठी प्रॉपर टायमिंग आणि ताकद या दोघांची नजाकत तुम्हाला करावी लागेल. फलंदाज बाद होतोय. 51 धावा धाव पलकावं लागलं जातं आहे. सुंदर असा झेल टिपला आहे मिथुन यांनी, एक जबरदस्त झेल टिपला आहे. मिथुनाची फलंदाजी सुद्धा मगाशी सामन्यामध्ये बघितली. चांगल्या प्रकारे फलंदाजी, 2 बॅक टू बॅक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितलं होतं. नवीन फलंदाज येतोय. 12वा खेळाडू येणं गरजेचं असतं, कारण जेव्हा तुमचा खेळाडू चांगली कामगिरी करते तर त्याचं नाव नसेल तर जे बक्षिसं असतं त्यावेळेला आमच्या गुणलेखकाला प्रॉब्लेम होतं. गुणलेखक त्याचं काम अतिशय चोख बजावत असतं, त्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक स्पर्धा ही काउंट केली जाते. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावपडला ते 51 धावा. नवीन फलंदाज आला मैदानात आले आहेत. विकास गोलंदाजीला विकास चांगली गोलंदाजी करतोय. राईट अँड राऊंड विकेट मारा. यावेळी चेंडू फुलंदाजाचा चेंडू खेळून का जमीन लगेच खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल, 1पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1ने धावसंख्या धाव पलकली मात्र 52 धावा. 52 धावा शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधला शेवटचा चेंडू. 52 धावा. काय गोलंदाजी केली उल्वे संघानं, काय कमबॅक केलं. पहिल्या 2 षटकामध्ये बघितलं तर 31 धावा झाल्या होत्या आणि सध्या संघाची धावसंख्या 52. काय कमबॅक केलं आहे या 18 चेंडूमध्ये. जे कमबॅक केलं ना, अप्रतिम गोलंदाजी केली, नियोजनबद्ध मारा केला. यावेळी जमीन लगेच चेंडू खेळून काढला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या चपला चेंडू पकडला तितक्या टपलायला चेंडू फेकला. 1पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 धाव आणखी जोडली जातोय. एक संघात धावसंख्या 53 आणि 54 धावांचं पाठलाग करावं लागेल उल्वा संघाला. इथून दिसणारे एक टमटमटे ट्रॉफ्या, त्या ट्रॉफीवर आपलं नाव करायचं असेल तर इथं 54 धावा बनवाव्या लागतील ते उल्वे संघाला. आणि या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर नावा संघाला इथं 52 धावांवर रोखावं लागेल ते उल्वा संघाला. त्यामध्ये काय घडेल काय नाही घडणार, कशा आपल्याला सामना रंगणार, आपल्या शब्दफेकीने अप्रतिम अशा शब्दफेकीने हे सामना रंगवण्यासाठी, अर्थात या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी निमंत्रित करतोय मनोज म्हात्रे यांना. धन्यवाद. थँक्यू. आत्मारामजी म्हात्रे सर बडा जासे गावातील गोड आवाज ऐकला तर मी विनंती करेन 40+ धाबे टीमला की लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचा. पण जर विचार केला पहिला सत्र संपन्न झाला. पहिल्या सत्रामध्ये आल्या तर 53 आणि 54 धाबेचा टार्गेट असेल उल्वे 40+. चला उल्वे संघाची सलामीची जोडी जायचा मैदानाच्या आतमध्ये. आमच्यापर्यंत धाबे टीम्स आपला एक राखीव खेळाडू नाभासंघ पाठवायचा आमच्याजवळ कॉम्बॉक्स जवळ. धाबे 40+ टीम आपला एक राखीव खेळाडू आमच्यापर्यंत. 54 धाबेचं लक्ष आपण पाहू शकाल. एका साईडला नाभा 40+ सातत्याने आज आपल्याला हर्षद आणि त्याचा जर विचार केला धीरज असं मात्र हे खेळाडू देखील आज 40+ नाभे टीमच्या वतीने खेळताना पाहायला मिळत जातात. सलामीची जोडी लगेच पाठवायचा उल्वे टीमचा.
54 धाबेचं लक्ष 54 रन्स टू विन 5 ओव्हरमध्ये 54 धाबेचा टार्गेट सेट करत आहे मैदानामध्ये स्टार टेनिस लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा महेश पोर्ट शेलगर आयोजित आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत जातोय महेश पोर्ट शेलगर क्रीडांगण. चला चेंडूची पाहणी करण्यास आपण यायचं इकडेच लगेचच चेंडूची पूर्तता केली जाईल 54 धाबेचं लक्ष. घारापुरी संघ आजच्या या दुसऱ्या फायनल डे मध्ये धडक मारली या संघाने तब्बल सेमीफायनल या मध्ये पोहोचला घारापुरी संघ आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एका ट्रॉफीवरती नाव कोरवेल 4 क्रमांक असतील या स्पर्धेतील. आपण जर पाहिलं तर 40+ आयोजित उलवे रोड महेश पोर्ट शेलगर यांच्या संयोजनाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत जातो. सलामीची जोडी जाईल प्रदीप खारकर आणि विजय शेठ खारकर असे 2 फलंदाज. हा खेळ आपल्याला पाहायला मिळत जातोय महेश पोर्ट शेलगर आयोजित स्पर्धेमध्ये. सातत्याने चांगलं क्रीडांगण आणि जास्तीत जास्त आउटफील्ड फास्ट असेल या क्रीडांगणाची. आपण जर विचार केला तर पहिल्यांदा इथे एक धाव मिळवली एका धावेने स्वतःचं खातं उघडलंय. आता फलंदाज येतोय रायटी उजव्या हाताचा फलंदाज सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र हनुमान भोईर. घेतलं गोलंदाज हनुमान भोईर गोलाच्या मार्कवर सचिन साठी. फुलटॉस चेंडू मात्र इथे पाहू शकाल मात्र नरेश कडू पंचांचा इशारा लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. अवांतर इथे घोषित केला. एक्स्ट्रा रन्स एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या पाहायला मिळत जातोय. 54 धाबेचं लक्ष एक छोटं आव्हान या मैदानावरती जर या क्रीडांगणावरती विचार केला. आजच्या दिवसामध्ये आपण 70 धावसंख्या पाहिल्या 75 धावसंख्या पाहिल्या चेसिंग मध्ये देखील पूर्ण केल्यात उलवे टीम्सने. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र हनुमान भोईर गोलाच्या मार्कवर. आताचा चेंडू मात्र हलक्या पद्धतीने केला वेट विकेटच्या रिजन मध्ये जाईल. चेंडू उचली पैकी पर्यंत इथे दुसऱ्या धाव केली जाईल कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 4 या आकड्यावरती 4 धावसंख्या पाहायला मिळत जातात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हनुमान भोईर समोर फलंदाज सचिन. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. बॅटच्या रोलर मध्ये येतोय परंतु मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली आणि चांगला इथे मात्र जेल कॅरी केला. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक नावा टीमचा हेमंत एक कॅप्टन्स आपण पाहिला नावा टीम संघाचा आणि चांगला जेल कॅरी केला. विकेट क्रमांक पहिला सचिनला मात्र नाराज येईल परतावा लागेल खेळाडू कक्षाजवळ. तर मिथून जाईल मैदानाच्या आतमध्ये. जोरदार आवाज मात्र जल्लोष साजरा होतो मिथून जाताना मात्र इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मिथुनला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. हेमंत मात्रे कॅप्टन्सी याने मात्र झेल टिपला आणि त्यानंतर आपण जर संघाची धावसंख्या पाहिली तर उलवे टीमची 1/4 या आकड्यावरती 54 धावेचं लक्ष 54 रन्स टू विन करावे लागतील. प्रयत्नाने परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागेल. स्वतःला जर सिद्धता करायची आहे त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मिथुनच्या बॅटमध्ये आपण पाहिला अगोदर आत्माराम सर तर 2 षटकार देखील पाहिले होते अगोदरच्या सामन्यामध्ये परंतु तेच प्रयत्न करेल का मिथुन हे पाहावे लागेल. गोलंदाज मात्र हनुमान भोईरला एक सफलता 1 विकेट प्राप्त झालाय. पहिलं षटक फेकताना गोलंदाज मात्र हनुमान भोईर समोर मात्र मिथुन. आडव्या पट्ट्याने खेळला जातो फटका त्यानंतर मात्र एकदा कंप्लीट. नक्कीच इथे जोरदार आवाज मिथून जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला उलवे टीमचा खेळाडू इनाईट नंबर 3 क्रमांकावरती संघाची धावसंख्या जसा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली जसा मैदानामध्ये जातो तसं मात्र प्रेक्षकांचा आवाज तसा मिथुनला मात्र बराच सहकार्य असेल आमच्या प्रेक्षक वर्गाचा. खरोखरच बिग सपोर्ट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मिथुनला आलाय. परंतु संघाची धावसंख्या प्रणय पाहिली तर 5 आकड्यावरती आणि पहिल्या ओव्हर मधला शेवटचे 2 चेंडू सामोरे
विजय शेठ खारकर मात्र खेळण्यासाठी सज्ज. लॉप करण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी पंचांचा इशारा लेग स्टंपच्या बराच बाहेर जातो. अभ्यंतर घोषित केला. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 6 या आकड्यावरती 6 धाबसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला जातो. या इथे आमचे किरणदादा पाटील पडवेल समाजाचे अध्यक्ष तसेच अमर कडू शिवाजीनगर आणि नावाकाडी गावचे आमचे दीपक तांडेल नाभिकाडी या पण व्यासपीठावरती दादा आपलं सहर्ष स्वागत. आताचा चेंडू पाहू शकाल विजय शेट्टी यांच्या बॅट मधून एक धाव इथे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 7 आकड्यावरती 1 बाद 7 धावसंख्या 54 धावेचं लक्ष. आज नवा संघाचा स्क्वॉड पाहिला तर धीरेंद्र मात्रे पाहायला मिळाला जातोय. त्याच्यानंतर हर्षलला देखील पाहिला. चांगला स्क्वॉड मात्र बनवला आहे 40+ नाभिकाडी या टीमच्या वतीनं. परंतु मात्र उलवे टीम्सला शांत राहून चालणार नाही. 54 धावेचं लक्ष 54 रन्स टू विन. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल प्रणय. समोर फलंदाज मिथून खेळताना पाहू शकाल. रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल थर्ड बॉल रिझल्ट मध्ये सीमारेषा पलीकडे लाजवाब षटकार मिथूनच्या बॅट मधून. लाजवाब मिथूनच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल षटकार आणि या 6 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावसंख्या 54 धावेचं लक्ष 54 रन्स टू विन. आज मात्र मिथून चांगलं शॉट सिलेक्शन करतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहिली तर 13 आली. आता जर समीकरणाचा विचार केला येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता राहिली ते 41 धावेची. 24 चेंडू 41 धावा कराव्या लागतील मैदानाच्या मध्ये. समोर टीम्स आपण पाहिला तर 40+ उलवे या संघाला. आता मात्र नक्कीच नावाच्या कॅप्टन्सला विचार पडलाय कोणता गोलंदाज निवडावा, कारण 2 घातक फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला उलवे टीमच्या वतीने खेळताना पाहायला मिळत जातात. येणारे 24 चेंडू आवश्यकता 41 धावेची. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. चोवीस चेंडू 41 धावेची आवश्यकता. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपल्यापर्यंत येतो. आजच्या दिवसातील एक संघ मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय घारापुरी 40+. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये घारापुरी टीमच्या समोर खेळताना पाहायला मिळेल. पहिला ओव्हर कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला प्रणय तर 13 धावसंख्या आल्यात. पहिल्या सत्रामध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावसंख्या 9 40+ टीमच्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये देखील 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या उलवे संघाच्या. 40+ मास्टर एक धावा आरोग्यासाठी खेळताना आपण सातत्याने पाहतो या उलवे विभागातील संघ. येणारी 24 चेंडू आवश्यकता मात्र आपण जर पाहिली 41 धावेची. या सामन्यामध्ये बॅलन्स आहे. या सामन्याचा मात्र कल्याण सुटेल, कारण उलवे संघ देखील अगोदरचा सामना देखील एक तरघर संघापुढे देखील फाईट केला होता, चेसिंग केला होता संघाने. याच टीमने षटक क्रमांक दुसरा आपण पाहू शकाल. दुसऱ्या सत्रासाठी गोलंदाज येईल संदीप मात्रे. येणारी 24 चेंडू आवश्यकता राहिली या 41 धावेची. समीकरणाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये संदीप मात्रेच्या षटकातील पहिला चेंडू. पुलटा चेंडू मात्र हलक्या पद्धतीने खेळला जातो. या इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन होतोय. चेंडू कलेक्शन पैकी पर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. 1 बाद उलवे 40+ टीमची धावसंख्या पाहायला मिळत जातोय. आता मात्र मिथूनचा जर आपण विचार केला तर उलवे टीमचा पहिल्या ओव्हर मधल्या शेवटच्या चेंडूवरती थर्डमॅन रिझल्ट मध्ये षटकार ठोकला होता. मिथून
आपण पाहू शकाल मिथुनला इथे मात्र बराच प्रोत्साहन येतोय प्रेक्षकांचा. चांगलं खेळ देखील मिथुनचा पाहायला मिळत होतो मैदानाच्या आतमध्ये. तोच मिथुन खेळण्यासाठी सज्ज. जोरदार 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 अपील झाली, परंतु अपीलला दाद दिली जात नाही. एक धाव कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलीपर्यंत मात्र तर पंचांचा इशारा लेग बायचा येतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची 2 धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या पाहायला मिळत जातात. लेग बायचा इशारा. षटक क्रमांक दुसरा फेकताना गोलंदाज संदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळालेला नाभिक 40+ टीमच्या वतीनं. सोळा धावसंख्या स्कोर काढू लागले. आपण पाहू शकाल मैदानाच्या मध्ये चालू लढत क्वार्टर फायनलची आपल्याला पाहायला मिळते उल्वे 40+ आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल संघ असेल तो उल्वे आणि नावा. अरे पण तू बॉल तरी का तिघाला पाणी मागितला तर काय रे 4 बॉल खेळला तो 50 ओव्हरी काय केलं तू मग. तर गोलंदाज संदीप म्हात्रे इथे मात्र मिथुन खेळण्यासाठी सज्ज. पाण्याची मागणी केली होती त्यानंतर सामन्याला होती सुरुवात. हा चेंडू पाहू शकाल चांगल्या पद्धतीने संदीप म्हात्रेने फेकला. डॉट चेंडू जाऊन प्रणय यांनी संघाची धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या 54 धाबेचं लक्ष 54 रन्स टू बीन. गोलंदाज संदीप म्हात्रे गोलाच्या मार्गवर. मिथुनने मात्र त्या पद्धतीने हा फटका सजवलाय कबरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात चुकी करतोय. तत्पूर्वी पाहू शकाल 2 धावसंख्या कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने आता उल्वे 40+ टीमची धावसंख्या 18. 54 धावेचं लक्ष. षटक क्रमांक दुसऱ्या सत्रासाठी दुसरे षटक फेकताना नवा 40+ टीमच्या वतीनं गोलंदाज संदीप म्हात्रे. समोर मात्र मिथुनच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र शांत ठेवला या फलंदाजाला. नवा 40+ टीम या टीमच्या वतीनं 18 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत जातो. संदीपच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू. रिवर्स अटॅक पुन्हा एकदा पाहू शकाल मात्र थर्ड मॅन लीज मध्ये जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 40+ मास्टर 50+ मास्टर खेळाडू खेळताना पाहायला मिळत जातात सातत्याने या तडफडत्या उन्हामध्ये. आणि या 2 धावेच्या पद्धतीने 20 या आकड्यावरती पोहोचला या उल्वे 40+ टीम. एक बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातोय. 54 धावेचं लक्ष. विचार केला तर अद्याप 34 धावेची आवश्यकता. येणारे 19 चेंडू. शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता मिथुनला. स्वतः मात्र गोलंदाजाच्या फॉलो मध्ये मात्र झेल टिपलाय. दुसरा ओव्हर होते कंप्लीट. संदीप म्हात्रे लाजवाब झेल आणि ते उल्वे 40+ टीमची धावसंख्या 2 बाद 20 या आकड्यावरती. येणारे चेंडू 18 आणि आवश्यकता 34 धावेची. येणारी चेंडू 18 54 धाबेचा टार्गेट आहे. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर
34 धाबीची आवश्यकता 18 चेंडूमध्ये मात्र कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये उलवे 40+ टीमला. आता कुठेतरी नवीन फलंदाज येतो या प्रदीप खारकर मिथूनच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. येणार 3 षटकं आणि अद्याप 34 धाबीची आवश्यकता 40+ मास्टर खेळाडू खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मित्रांनो. एक शांत पद्धतीचा खेळ आणि संयमाचा खेळ आपल्याला या खेळाडूच्या वतीनं पाहायला मिळाला जातो या महेश पोट शेलगर आयोजित स्पर्धेमध्ये. हर्षल येतो या षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज. हर्षल घरची बॅट आज आपल्याला पाहायला मिळाली. नव्हे टीम तर 40+ टीमच्या वतीनं लाज जवाब त्याचे फटके. आता हर्षलला गोलंदाजी करावी लागेल. एका साईडला विजय शेठ खारकर आणि एका साईडला प्रदीप खारकर अशी जोडी मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत जातोय. येणारे 18 चेंडू आवश्यकता पाहिली तर तब्बल 34 धाबेची. हर्षल घरत गोलाच्या मार्कवर. पहिला चेंडू हर्षलचा पाहू शकाल. इथे चांगलं क्षेत्ररक्षक झाला हनुमान वरचा पडतो मात्र एकदा होईल कंप्लीट आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या 21 या आकड्यावरती. येणारे चेंडू 17 आवश्यकता राहिली 33 धाबेची समीकरणाचा विचार केला तर येणारे 17 चेंडू 33 धाबेची आवश्यकता. क्वार्टर फायनलची दुसरी लढत आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला उल्वे त्यांच्या आगेसमध्ये खेळताना मात्र 90 40+ टीम. आता मात्र प्रदीप खारकर हा फलंदाज मात्र स्ट्राईक कन्वर्ट करतोय. समीकरणाचा विचार केला 17 चेंडू 33 धाबा 33 धाबा 17 चेंडू मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा हर्षल घरत हलक्या पद्धतीने मात्र पॅडल केला. फाईन लेग रिझन मध्ये जाईल चेंडू. तत्पूर्वी आता क्लिअर केलाय सीमा रेष पलीकडे हा चौकार आणि या 4 धाबेच्या मदतीने आता मात्र उल्वे 40+ टीमची धावसंख्या 2 बाद तब्बल 25 या आकड्यावरती. 29 धाबेची आवश्यकता राहिली. कराव्या लागतील मात्र प्रयत्न प्रदीपचा मात्र तेच प्रयत्न. आपल्याला चाणक्य खेळाडू प्रदीप खारकर नेहमी सातत्याने चांगलं शॉट सिलेक्शन. अगोदरच्या सामन्यामध्ये जरी सामनावीर ठरला होता प्रदीप खारकर पॅडी परंतु मात्र नक्कीच पहिल्या सत्रामध्ये तरगड टीमचा जगदीश मात्रेने अर्धशतक ठोकलं होतं. डेनिबिट केले होते ती ट्रॉफी आपण पाहिलं तर नक्कीच प्रदीप खारकरचं मोठं मन आज पाहायला मिळालं. हलक्या पद्धतीने खेळला जातोय. त्यानंतर हनुमान भोईर मात्र चेंडू खाली येईल. चेंडू पकडी पैकीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 2 बाद तब्बल 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या पाहायला मिळत जातात. 54 धाबेचे लक्ष इथे मात्र टार्गेट सेट करायचा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 3 फेकताना मात्र हर्षल घरत गोलाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू विजय शेठसाठी. इथे मात्र चांगला चेंडू जातोय डॉट चेंडू जातोय निर्धाव. चांगल्या पद्धतीने हर्षल घरतने फेकला. त्यानंतर डॉट चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल घरत गोलाच्या मार्कवर. फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न आणि मात्र इथे आपण पाहिला तर पहिल्यांदाच बाद होतो विजय शेठ खारकर. मात्र इनाईट नंबर 3 विकेट मात्र इथे परतला जाईल उल्वे 40+ टीमचा आणि संघाची धावसंख्या उल्वे 40+ टीमची तब्बल 3 बाद 27 या आकड्यावरती. 54 धाबेचं लक्ष प्रणय. आता मात्र राहिल्यात त्या 27 धावा. 27 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळाले. आता 27 धाबेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उल्वे टीमच्या वतीनं संजय कांबळे आणि एका साईडला प्रदीप खारकर आपल्याला पाहायला मिळालेलं मैदानाच्या आतमध्ये. 27 धावेची अद्याप आवश्यकता. 54 धाबेचं लक्ष टार्गेट मात्र इथे सामोरे जाताना उल्वे 40+ टीम. येणारे चेंडू 13 आवश्यकता राहिली ती 27 धावेची. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. 13 चेंडू 27 धाबा 27 धाबा 13 चेंडू करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बराच काही मात्र आता प्रयत्न करावे लागेल उल्वे टीम्सला. आणि संजय कांबळे सचिन आपण पाहिलं तर प्रदीप खारकर असे 2 फलंदाज आहेत. हर्षल घरतच्या षटकातील शेवटचा चेंडू. प्रदीप खारकरला मात्र जाऊन पुढे खेळायचा होता. त्यानंतर यष्टीषकाने कलेक्शन केला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटकाचा खेळ होतो समाप्त. येणारे 12 चेंडू आवश्यकता राहिली 27 धावेची. 27 धावसंख्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळालं. 54 धाबेचं लक्ष आणि या लक्ष्याला सामोरे जाताना मात्र सामोरे आपण पाहू शकाल दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. एका साईडला विचार केला 40+ टीम न्हावे त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळताना मात्र 40+ उल्वे. 12 चेंडू अद्याप 27 धाबेची आवश्यकता. कुठेतरी आता विचार करायचा आहे नावे टीम्सला कोणता गोलंदाज निवडावा.
कारण 12 आपण जर 18 चेंडूमध्ये पाहिलं तर तब्बल 27 धावसंख्या आल्यात. येणारे 12 चेंडूमध्ये अद्याप 27 धावेची आवश्यकता. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिमचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. महेश पोड शेलगर आयोजित स्पर्धा. सातत्याने प्रशांत आणि सचिन भगतची बरीच मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. चला स्पीडअप करावी. आम्ही विनंती करू पंचांना आमच्या नरेश कडू जरा विनंती असेल. बराच बेल घेतला जातो. बेलेला पाबंद द्या. पण नवा टीमला येणारे 12 चेंडू 27 धावा 27 धावा 12 चेंडू करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावं लागेल. तर नक्की सिनियर 40+ मास्टर संदीप म्हात्रेला पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज येईल. इनाईट नंबर 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल संदीप म्हात्रेला. येणारे 12 चेंडू आवश्यकता 27 धावेची. सामोरे मात्र प्रदीप खारकर आणि संजय कांबळे अशी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळले जातील. बारा चेंडू 27 धावा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 40+ मास्टर टीम्स उलवेला. गोलंदाज होते बराच अनुभव पणाला लावताना आपण पाहिला. सातत्याने नावे टीमच्या वतीनं खेळताना आपण पाहू शकाल संदीप म्हात्रे. षटक क्रमांक 4 दुसऱ्या सत्रासाठी गोलंदाज येईल संदीप म्हात्रे. समोर फलंदाज संजय कांबळे. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाज मात्र संदीप म्हात्रेच्या षटकातील पहिला चेंडू. पुलटा चेंडू त्याच्यानंतर मात्र हलक्या पद्धतीने काऊ करण्याच्या रिझन मध्ये धीरेंद्र म्हात्रे चेंडूला पकडीपर्यंत येते. दुसरी धाव होते कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने आता उलवे टीमची धावसंख्या 3/29. येणारे चेंडू 11 आवश्यकता राहिली ती मात्र 25 धावेची. येणारे चेंडू 11-25 धावेची आवश्यकता. मैदानामध्ये रंगताना सामना आपल्याला पाहायला मिळाला जातो. नावे एका साईडला त्यांच्या आपण पाहिलं तर उलवे. 11 चेंडू 25 धावेची आवश्यकता. सामोरे गोलंदाज संदीप म्हात्रे आणि फलंदाज आपण पाहू शकाल मात्र संजय कांबळे. 29 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज संदीपचा चेंडू जोरदार अपील. इथे मात्र LBWची बरीच अपील झाली. अपीलला मात्र दाद दिली जात नाही. नरेश कडू आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. लेगबायचा इशारा. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या प्रणय 30 रन्स. आता मात्र 24 धावेची आवश्यकता. येणारे चेंडू 10 चेंडू 24 धावा 24 धावा 10 चेंडू मध्ये करावे लागतील उलवे टीम्सला. प्रदीप खारकरला आता शांत राहून चालणार नाही कारण इथे षटकार चौकारांची आता मात्र आपल्याला सुरुवात करायची आहे. मैदानामधून वाहन चाललंय तर खेळ जरा थांबवायचा. पंच मैदानामधून आपण पाहिलं तर वाहन इथून चाललंय. येणारे 10 चेंडू आवश्यकता 24 धावेची कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप पॅडी आणि एका साईडला संजय कांबळेला 10 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता. जर एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरवायचं आहे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाने परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागेल. येणारे 10 चेंडू 24 धावेची आवश्यकता. संदीप म्हात्रे आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पुन्हा एकदा धीरेंद्र म्हात्रे चेंडू खाली चेंडूची पकड करेल. फेकीपर्यंत मात्र एकदम कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती. 31 रन्स आपण जर विचार केला स्कोर कार्ड लागला जातो 3 विकेट लॉस उलवे 40+ टीमची. येणारे चेंडू 9 आवश्यकता राहिली ती 23 धावेची. संदीप म्हात्रे गोलाच्या मार्कवर. संजय कांबळेसाठी चेंडू जोरदार अपील. त्यानंतर फसली मध्ये चेंडूची पकड होतोय आणि एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती. येणारे चेंडू प्रणय 8 आणि आवश्यकता राहिली ती 22 धावेची. 8 चेंडू 22 धावा कराव्या लागतील. कुठेतरी मात्र नावे टीम्स कमबॅक करतो या सामन्यामध्ये. या षटकामागे जर विचार केला चांगल्या पद्धतीने मात्र थांबलं. शांत केलाय गोलंदाज संदीप म्हात्रेने. प्रदीप खारकरच्या बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज. चेंडू जाईल मात्र लॉंगॉनच्या वरून सीमारेषा पलीकडे. हा षटकार
या षटकाराच्या मदतीने आता मात्र उल्वे पोर्टिब्लेस्ट टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 धावसंख्या 3 बाद स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाल्या जातात पोर्टिब्लेस्ट उल्वे टीमची. येणारे 7 चेंडू आवश्यकता राहिली 16 धावेची. या षटकाराने मात्र या सामन्याचं चित्र विचित्र केलं आहे. येणारे चेंडू 7 16 धावेची आवश्यकता. मी विनंती करेन नक्कीच इथे आमचे पडवेल समोरचे अध्यक्ष सन्माननीय किरणदादा पाटील तसेच आमचे न्हावे खाडेगावचे विजयजी तांडेल इथे उपस्थित झालेत. अमरजी कडू आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. शिवाजीनगर संदीप मात्रे गोळ्याच्या मार्कवर प्रदीप कारकर लाजशबा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार मिड विकेटच्या रिझन मध्ये आणि या षटकाराने या सामन्याचं चित्र होतं विचित्र. आता मात्र प्रणय आपण पाहिले तर धावसंख्या 10 धावेची आवश्यकता राहिली. प्रणय या सामन्यामध्ये मात्र 2 षटकाराने चित्र बदलवलं. येणारे चेंडू 6 आणि आवश्यकता राहिली ती 10 धावेची. कोणीतरी विचार करायला हवं होतं. आपण पाहिलं होतं 18 चेंडू मध्ये आल्या होत्या 27 धावसंख्या उल्वे टीमच्या बाजूने. त्यानंतर मात्र कोणीतरी 27 धावसंख्या 12 चेंडू मध्ये हव्या होत्या उल्वे संघाला. या षटकामध्ये मात्र फार मागणे ठरलं न्हावे टीमला. विचार केला तर प्रदीप खारकरचे 2 षटकार आणि या षटकामध्ये जर विचार केला धावसंख्या आल्या प्रणय तब्बल 17. फार मागणी गोलंदाजी. शेवटचा स्लॉग ओव्हर असेल या मॅच मधला क्वार्टर फायनल दुसरी आजच्या दिवसातील. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो धडक मारेल मात्र सेमी फायनल मध्ये. नक्कीच वाट पाहतोय घारापुरी पोर्टिब्लेस्ट टीम. धीरेंद्र मात्रे या 10 धावसंख्या डिफेंड केल्या जातील की पूर्ण केल्या जातील करावा लागेल. आजच या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत जातोय न्हावे पोर्टिब्लेस्ट टीम मध्ये धीरेंद्र मात्रे. पण धीरेंद्रला करावा लागेल खेळ. येणारी चेंडू असतील 6. तर हर्षल घरतचा आपण बॅटिंग लाईन जे पाहिली चांगल्या पद्धतीने आज खेळ गेलाय न्हावे टीमसाठी. फक्त प्रदीप खारकरचं देखील तेवढं कौतुक करावं लागेल. येणारी चेंडू 6 आवश्यकता राहिली 10 धावेची. संजय कांबळे गोलंदाज मात्र धीरेंद्र मात्रे. पहिला चेंडू मात्र हलक्या पद्धतीने केला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. आपण पाहू शकाल मात्र चेंडू पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट. येणारी चेंडू 5 आवश्यकता राहिली ती 9 धावेची. सरण्यासारखा रंग बदलवणारा क्रिकेट गिरगिट जैसा रंग बदलत आहे तसाच आपल्याला इथे रंग बदलवताना पाहायला मिळत जातोय उल्वे आणि न्हावे टीमच्या वतीनं या सामन्यामध्ये. येणारी चेंडू 5 9 धावेची आवश्यकता. आताचा फटका देखील मात्र पाहू शकाल सजवला होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचा केला जाईल प्रयत्न आणि पाहू शकाल दुसरी धाव देखील कंप्लीट. येणारी चेंडू 4 आवश्यकता आता राहिली ते उल्वे टीमला जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. ती मात्र न्हावे टीमला चांगली कामगिरी करावी लागेल. या सामन्यामध्ये जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. येणारी चेंडू 4 आवश्यकता राहिली ती 7 धावेची. आज आपण पाहिलं तर उल्वे रोड विभाग बराच विकसित हा शहर आपण पाहिला मित्रांनो. सातत्याने एअरपोर्ट पाहिला शिवडी लिंक पाहिली त्यानंतर बराच विकसित हा उल्वे रोड विभाग आणि उल्वे रोड विभागातील मानाची स्पर्धा महेश स्पोर्ट शिलगर आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत जातोय. फुलटा चेंडू फटका बसलाय. इथे जेल कॅरी झालाय यश प्रेक्षकांनी. या सामन्याचं चित्र होतं विचित्र. फलंदाज बाद होईल पॅडी. प्रदीप कारकरला मात्र जावं लागेल. 4था क्रमांकाचा विकेट खेळाडू कक्षाजवळ. 4 विकेट्स गमावलीत प्रणय. येणारी चेंडू 3 आणि आवश्यकता राहिली ती 7 धावेची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आपल्यापर्यंत. 3 चेंडू 7 धावा. पॅडी मात्र स्वतःवरती नाराज. फटका मात्र चुकीचा झाला. न्हावे टीम कमबॅक करेल का? धीरेंद्र मात्रे नक्कीच नुकतंच त्याचा आगमन झालं या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये. तीन चेंडू 7 धावा कराव्या लागतील मैदानाच्या मध्ये. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो एका ट्रॉफीवरती नाव कोरवेल.
तीन चेंडू 7 धावा. निवृत्ती येतो या नवीन फलंदाज निवृत्ती. 3 चेंडू 7 धावा. धीरेंद्र म्हात्रेला आजच आम्ही पाहतो या 9व्या पोर्टिबस टीम मध्ये खेळताना मित्रांनो. त्यानंतर हर्षल घरतला पाहिला, पण तो आज मात्र धीरेंद्र म्हात्रे सामना जिंकवेल का या 9व्या टीम्सला. येणारे चेंडू 3 सांगतील आणि या 7 धाबांसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू 7 धाबा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज धीरेंद्र म्हात्रे 9व्या टीमच्या वतीने गोलंदाजसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा दांडी गोल इथे मात्र यशने उद्ध्वस्त केला आणि इथे 2 चेंडू आणि आता 7 धावेची आवश्यकता कंपल्सरी असेल या सामन्याचा. चित्र विचित्र इथे नक्कीच आमचे पनवेल समाजाचे अध्यक्ष देखील किरणजी पाटील फार मात्र नाराज झाले या सामन्यामध्ये. तर नक्कीच आमचे मित्र भास्कर इथे भास्कर घरात आपण मेगा फायनल मध्ये पोहोचलो. बेस्ट ऑफ लक आपल्याला. नक्कीच आपल्याला फायनल मध्ये हा खारकोपर टीम्स पाहायला मिळाला आज कालच्या दिवसामध्ये. तर विकास येतो नवीन फलंदाज. येणारे चेंडू 2 आणि 7 धावेची आवश्यकता. या सामन्यामध्ये जिंकेल तो धडक मारेल सेमीफायनल मध्ये. कालच्या दिवसामध्ये खारकोपर पोर्टिबस टीम मेगा फायनल मध्ये पोहोचला आहे. येणारे 2 चेंडू 7 धावेची आवश्यकता. 10 धावेची आवश्यकता होती. धीरेंद्र म्हात्रेने चांगली कामगिरी केली. तर तब्बल 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू धीरेंद्र म्हात्रे आज मात्र या संघामध्ये पहिल्यांदा प्रवेश आणि सामन्यामध्ये कमबॅक करते. 10 धावेची आवश्यकता होती, पण तो मात्र 5 चेंडू मध्ये 3 धावा संख्या. 1 चेंडू 7 धावेची आवश्यकता. सामना मात्र जिंकलाय 9वे पोर्टिबस टीमने. उलवे पोर्टिबस टीम मात्र या स्पर्धेतून परास्त होते. आपण पाहिलं तर चांगला खेळ झाला. अतिशय चांगला खेळ देखील खेळ पाहायला मिळाला. आत्माराम सर त्यानंतर किरणजी पाटील सर आपण पाहायला तिथे उपस्थित आहेत. खरोखरच एक चांगली बिग फाईट दोन्ही टीमच्या वतीनं. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच फायनल मध्ये प्रवेश केलाय खारकोपर टीम्स. भास्कर शेठ तसेच ते सुभाष शेठ उपस्थित आहेत या व्यासपीठासाठी.